जय हिंद जय भारत मित्रांनो निसर्गाच्या सानिध्यामध्ये आता हे पाणवठा वगैरे आपण म्हणतो जे जनावरांना किंवा जे नॅचरल ॲनिमल जे असतात जंगलामध्ये फिरणारे वावरणारे वगैरे. तर हे बघा, हे एक पाणवठा टाईपच आहे असा. हे बघा, आजूबाजूला पूर्ण असं घनदाट झाडी जंगल, समोर आहे असं डोंगर. ठीक आहे. हे बघा, पण हा पाणवठा ऑटोमॅटिकली पावसाळ्यामध्ये जेवढं त्याला जागा घेता येईल तेवढं घेऊन आहे बघा. हे पूर्णपणे पाणी स्टॉप झालेलं आहे या ठिकाणी. जे जंगलामध्ये जे तलाव वगैरे आपण जे म्हणतो त्या टाईपचं आहे बघा. हे ओघळ आहे. आता आमच्या सातारा भागामध्ये असं जे असेल तर त्याला ओघळ म्हणतात. जसं सिटीमध्ये आपण नाली म्हणतो, गटार म्हणतो. तर डायरेक्ट मित्रांनो हे निसर्ग निर्मित आहे. हे कुठली माणसाने वगैरे असं काही कुठे बांध टाकून वगैरे काय करून काय तयार बनवलेलं नाही आहे. हे ऑटोमॅटिकली जसं जसं पाणी साठत गेलं पावसाचं वगैरे. पण आपल्या जंगलामध्ये जे आपले जनावर वगैरे असतात, बाकी कोणी गुराखी वगैरे हे ते, तर त्यांना आपलं हे जनावरांना पाणी वगैरे पिण्यासाठी पाणवठा ऑटोमॅटिकली म्हणजे निसर्ग निर्मित तयार झालेला आहे. हे बघू शकता, एकदम शुद्ध स्वच्छ पाणी. जसं फिल्टर वगैरे आपण करतो त्याच्यापेक्षा सुद्धा नॅचरल निर्मित निसर्ग निर्मित पाणी आहे. फिल्टर वगैरे पण काय करायची आवश्यकता नाही आहे. हे बघा, आजूबाजूला पूर्ण असं जंगल, घनदाट झाडी. आता सध्या हा व्हिडिओ शूट करतो आपण खोपोलीमध्ये. खोपोलीला असा वरून हा रोड गेलेला आहे इथे. हे बघा, गाड्यांचा वगैरे आवाज येत असेल तुम्हाला. खोपोलीचा रोड, खोपोली लोणावळा. तर त्या ठिकाणी हा पाणवठा पाहायला मिळाला. म्हणजे 100% मित्रांनो हा निसर्ग निर्मित आहे. म्हणजे निसर्गाची किमया बघा. म्हणजे जनावरांना असे जे काही पाणी वगैरे जर पिण्यासाठी असेल, आपण सुद्धा पाणी पिऊ शकतो. एवढं शुद्ध असं पाणी. तर शेतामध्ये काम वगैरे करणार आहे, तर स्वतः मी पण एक शेतकरी आहे. शेतामध्ये मी सुद्धा काम केलेलं आहे. तिथे सुद्धा मी विहिरीचं वगैरे पाणी पितो. असे जे पावसाळ्यामध्ये जे ओघळ वगैरे असते, ओळ असते, अशा ठिकाणचं पाणी जरी पिलं तरी एक विटॅमिन टाईप असतं मित्रांनो पाणी. ठीक आहे. तर हे बघा, पूर्णपणे शुद्ध असं एक जलाशय पाणवठा निसर्ग निर्मित बघू शकता.